रे माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग खूपच जास्त असा इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये नम्रताने जरी माती केलेली असली तरी ईश्वरीला नवीन धाडस मिळालेला आहे आणि तिने कशा पद्धतीने या स्पर्धेत बाजी मारली तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरी जे आहे ती डान्स प्रॅक्टिस करत असते. ईश्वरी डान्स प्रॅक्टिस करत असताना तिथे आता मुद्दामूळच ना नम्रता आलेली असते आणि नम्रताचं लक्ष असतं की ईश्वरीचं नेमकं काय काय चाललेलं आहे. ती आता बघते आणि तेव्हाच ती ठरवते की हिचा काटा काढायचा. म्हणून नम्रताने एक स्केटिंग टाकलेलं असतं ईश्वरीच्या पायाखाली आणि ईश्वरी त्याच्यामध्ये अडकते आणि ती घुंगरामध्ये सुद्धा अडकून पाय खाली पडतो आणि ती आता धडपडलेली असते. जशी ती आता धडपडते आणि तसं आता तिला त्रास होऊ लागतो, तशी मात्र आता ती खाली पडते आणि जोरजोरात अर्णवच्या नावाने कांगावा करू लागते. तर इकडे आता स्पर्धा सुरू असते. प्रत्येकांचे एक एक करून परफॉर्मन्स होत असतात. म्हणजे आता पहिला असतो तो म्हणजे एक जण रांगोळी काढत असते, तर तिचा जो पार्टनर आहे तो स्केच काढत असतो. हे आता त्यांचं सुरू असतं. ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना सगळ्यांचं प्रेक्षकांचं लक्ष एक एक ठिकाणी असतं, कारण एकत्र सगळी स्पर्धा नसते. इथे एक वेगळं पार्टिशन असतं. म्हणजे आधी एक स्पर्धक, त्यानंतर दुसऱ्या टीममधले मेंबर्स, असं आता त्यांचं डिवायडेशन झालेलं असतं आणि त्यामुळे आता ही स्पर्धा ना खूपच जास्त रंजक अशी वळणावर येऊन पोचलेली असते. आणि एवढं सगळं सुरू असताना इकडे नम्रताने ईश्वरीचा काटा काढलेला असतो. ईश्वरी मात्र खूप जास्त आता ओरडत असते, कारण तिच्या पायाला लागलेलं असतं. तिला आता उठताही येत नसतं आणि यासाठी ती आता आरडाओरडा करू लागते. जशी ती आता आरडाओरडा करते तसं मात्र तिथे आता जो आहे तो आलेला असतो आणि अर्णव बघतो. अर्णवला तर आता भीती वाटू लागते की हे सगळं काही काय झालेलं आहे. म्हणजे ईश्वरी तिथे धडपडून पडलेली होती आणि त्यामुळे त्याला काळजी वाटत होती की ईश्वरीला काय झालं असेल. तेच नम्रता बघते की आता अर्णव आला आहे, तसा ती आता तिकडनं पळ काढते, कारण तिला जर कोणी बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच तिने आता तिकडनं काढता पाय घेतलेला असतो. पण ईश्वरी मात्र खूप जास्त कळवळत असते, कारण तिच्या पायाला लागलेलं असतं. इकडे मात्र स्पर्धा सुरू असते. म्हणजे इथे अनाऊन्समेंट होत असते की खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि इथे स्केचसुद्धा तयार होत आहे. मग आता परीक्षक त्याला मार्क देणार असतात आणि ते मार्क जे आहेत ते गुलदस्त्यात असतात, कारण प्रत्येकाची स्पर्धा झाल्यानंतर ते मार्क डिसाईड होणार असतात. आता इथे हे सगळं करून दाखवलं जातं आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी दाखवल्यानंतर ना आता सुरू होतो तो म्हणजे मेन खेळ. म्हणजे आता स्पर्धकांचे मार्क स्पर्धकांनी आता सांगितलेलं असतं की बघा आम्ही आमचं काम केलेलं आहे. मग आता जज पुढे येतात आणि जज पुढे आल्यानंतर आता एक एक करून जे आहेत ना ते आता मार्क देऊ लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव स्टेजवर येतो आणि अर्णव म्हणत असतो की काय झालं मी सिंदर. मग ती म्हणते की मी डान्स प्रॅक्टिस करत असताना मला लागलं, मला त्रास होतोय, मला नाही जमते, असंही तिने आता म्हटलेलं असतं. मग आता तिथे अनाऊन्समेंट होत असते आणि अनाऊन्समेंट जेव्हा ईश्वरीच्या कानावर पडते तेव्हा ईश्वरीला ना आता सगळं काही नको नको झालेलं असतं. मग ती विचार करते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, म्हणजे मी विचारही केला नव्हता, हे सगळं झालेलं आहे. मग आता अर्णव म्हणतो की थांब. अर्णवला कळत असतं की वेळ खूप जास्त कमी आहे आणि त्या कमी वेळेत ना आपल्याला बरोबर ते काहीतरी करायला हवं. डॉक्टरांना त्याने अचानकपणे बोलवून घेतलेलं असतं, कारण आता त्यामध्ये ना खूप जास्त जी ट्रीटमेंट आहे ईश्वरीची ती करणंसुद्धा गरजेचं होतं. इकडे आता रांगोळी वगैरे काढून झालेली असते आणि त्या रांगोळीचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर ती रांगोळी नेमकी कसली काढली हे परीक्षक आता विचारत असतात, उलटसुलट तपासणी करत असतात. आणि त्यावेळेला समोर असलेली ती स्त्री जी आहे ती सुद्धा एक एक करून सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता सांगत असते आणि स्केचमध्ये सुद्धा काही कमी आढळणार नाही ना याची सुद्धा खात्री परीक्षक आता करून घेत असतात. आता त्यांचं कौतुकही केलं जात असतं, कारण त्यांनी कमी वेळामध्ये हे सगळं काही केलेलं असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर स्केचही एकदम उत्तम आणि परफेक्ट सुद्धा रेडी केलेलं असतं. म्हणजे जो काही कुर्ता त्याने डिझाईन केलेला असतो त्याची बॅक साईड फ्रंट साईड ती त्याने मस्त अशी डिझाईन केलेली असते आणि ते स्केच तो आता दाखवत असतो. तेच इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की ठीक आहे, तुझ्या पायाला लागले, आपण जास्त पॅनिक होऊ नको, थांब, मी पटकन ना डॉक्टरांना बोलवून घेतो, डॉक्टर योग्य ती ट्रीटमेंट करतील, मग आपण पुढचं काय ते बघूया. जर तुला त्रास होत असेल तर आपण या स्पर्धेतून बाहेर येऊया. हेही आता अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला सांगत असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा ईश्वरीला टेन्शन येतं, कारण ईश्वरीसाठी ना ही स्पर्धा खूप जास्त इम्पॉर्टंट होती. कारण त्यांना माहिती होतं की ही स्पर्धा जिंकणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. पण आता ते आव्हान पेलायचं तरी कसं, जर पायावर उभंच राहता येत नसेल तर कशा होणार आहेत या सगळ्या काही गोष्टी, असाही विचार येत असतो.
पण आता अर्णवसाठी ईश्वरीपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नसतं आणि त्याचसाठी तो आधी ठरवतो की ईश्वरीवर इलाज करायचे, ईश्वरीला बरं करायचं, स्पर्धेतून बाद झालो तरीही चालेल. मग तेव्हाच ना इकडे अर्णवने आता अचानकपणे बोलवून घेतलेलं असतं डॉक्टरांना. डॉक्टर म्हणतात की येतो आम्ही. तोपर्यंत अर्णव जो आहे तो ईश्वरीला शांत करत असतो. पण ईश्वरीचा पाय खूप जास्त दुखत असतो कारण तिच्या पायाला तर सूज आलेली असते. मग अर्णव तिला म्हणतो की काय गरज होती एवढं सगळं करायची. ईश्वरी म्हणते की माझी तयारी झाली होती, सो मी विचार केला की प्रॅक्टिस करून घेऊया, म्हणूनच मी प्रॅक्टिस करत होते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता पुढे अनाऊन्समेंट होत असते की नेक्स्ट जे स्पर्धक आहेत ते आकाश आणि नम्रता आहेत. आकाश टेक्स्टाईलचे आकाश, नम्रता पुढे या. त्याबरोबर आता आकाश नम्रताचं नाव जसं घेतलं जातं तसं जोरजोरात मामा जो आहे तो चेअरअप करत असतो. मामा जोरजोरात आवाज देत असतो कारण मामासाठीही आता कोणतीही टीम का होईना जिंकणं महत्त्वाचं होतं, कारण त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी त्यांचे अतोनात जे प्रयत्न होते ते सुरू होते. तेच नम्रता येते आणि नम्रता तिचं गाण्याचा प्रोग्राम सुरू करते. नम्रताने आता रुपेरी वायूच्या माडाच्या मनात येईना हे गाणं गायला सुरुवात केलेलं असतं. तेच आकाशना तिकडे स्केच काढत असतो. नम्रताचा आवाज खरंच खूप जास्त सुरेल असा होता आणि ती आपला सुरेल अंदाजात गात होती. तिला आता फक्त हेच कळत होतं की तिला जिंकायचं आहे. त्यामुळे आता तिचा हा प्रोग्राम सुरूच असतो आणि त्यावेळेला आकाशही स्केच काढत असतो. तर ह्यांच्यासाठी पण वेळ असते ठेवलेली आणि तिथे अर्णव आणि ईश्वरी मात्र त्यांचा जीव नुसता मेटाकुटीला असतो, कारण आता काय झालं असेल काय नाही अर्णव आता विचार करत असतो. पण नम्रता इथे परफॉर्मन्स उत्तम देत असते. मामासाठी तेच असतं की मामाला असं वाटत असतं की दोघांमधला कोणीतरी एकाने विनर व्हायला हवं, कारण यासाठीच महत्त्वाचं हे असतं की विनर होणं. विनर झाल्यावरच तर ते सौदामिनीचे जे पैसे आहेत ते देऊ शकणार होते आणि याचसाठी त्यांचे ही सगळे काही कष्ट सुरू होते. इकडे आता खूप उत्तम असं गाणं जे आहे ते नम्रता गात असते आणि आकाश स्केच करत असतो. परीक्षक बघत असतात आणि परीक्षक देखील हुबेहूब सगळं काही बघत असतात, कारण त्यांनासुद्धा आता या सगळ्यामध्ये मार्क डिवायडेशन करायचं असतं. आणि हे सगळं सुरू असतानाच ना नम्रताचं गाणं प्रत्येकाला आवडत असतं. नम्रताने आता या गाण्यामधून सगळ्यांच्या मनामध्ये राज्य केलेलं असतं, कारण नम्रताचं गाणं खूपच जास्त सुरेल असतं. वल्लरी तर आता खूपच जास्त खुश असते तिच्या सुनेवर. कधीच मी एवढं वल्लरीला खुश पाहिलं नव्हतं. ते सुद्धा आज वल्लरीने तर आता नम्रताचं गाणं बघूनच ना ठरवलेलं होतं की चला ईश्वरीचा हिच्यासमोर काही टिकाव लागणार नाही, हाही विचार तिने आता केलेला असतो. इकडे आता जी गाणं आहे नम्रताचं ते गाणं पूर्णपणे संपलेलं असतं आणि नम्रता जसं गाऊन पूर्ण होते तेव्हा मात्र वल्लरीसोबत सगळीजणं जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. वल्लरीला आता खूपच कौतुक वाटत असतं तिच्या सुनेचं, कारण तिने आता जे काही सांगितलेलं होतं ते करून दाखवलेलं होतं आणि त्यामुळेच तिला त्याचा अभिमान होता. तेच दुसरीकडे आता गाणं संपल्यावर प्रत्येकजण इथे नम्रता आणि आकाशसाठी टाळ्या वाजवतं. मामा तर आता जोरजोरात शिट्टाच वाजवत असतो, कारण मामाला सुद्धा एकदम भारी वाटत होतं की काहीतरी बाबा माझ्या मुलाने आणि सुनेनं करून दाखवलं. त्यामुळे मामाही प्रचंड असा खुश होता. तेच ते परीक्षकही आता हे जेव्हा गाणं ऐकतात ना तेव्हा परीक्षकांना सुद्धा एकदमच छान वाटतं, कारण हे गाणं जे आहे ते आतापर्यंत असं कोणीच सादर केलं नव्हतं, ते नम्रताने सादर केलेलं होतं. नम्रताचे सूरही इतके जुळलेले होते ना की काय बोलावं. म्हणजे एखादा सिंगर जसं गाणं गातो ना अगदी तसंच गाणं नम्रताने गायलेलं होतं. त्यामुळे नम्रताचं इथे खूपच जास्त असं कौतुक होत होतं. त्यामुळे नम्रता ही आता हॅप्पी असते, खुश असते. वल्लरीला मात्र एवढं हॅप्पी पाहून ना मामा तर आता चकित झालेला असतो की वल्लरी नम्रतासाठी एवढी खुश का आहे हा मोठा प्रश्न असतो आणि त्यामुळेच ना आता ती तिच्याकडे बघत असते. तेच इथे आकाशलाही नम्रताचं कौतुक वाटतं. नम्रताने खूप छान गाणं गायलेलं असतं. इकडे आता आकाश आणि नम्रताचा तिकडे प्रोग्राम सुरूच असतो. तेवढ्यातच इकडे डॉक्टर चेक करायला आलेले असतात ईश्वरीला. डॉक्टर जेव्हा आता ईश्वरीला चेक करतात तेव्हा ते आता म्हणत असतात की पायाला ह्यांच्या खूप जास्त सूज आहे, त्यामुळे तुम्हाला आरामाची गरज आहे. मग तेच आता ईश्वरी म्हणत असते की काय म्हणताय तुम्ही आरामाची गरज? सॉरी पण मला ना माझी एक स्पर्धा आहे बाहेर, त्यामध्ये मला डान्स करायचा आहे. डान्स परफॉर्मन्स असल्यामुळे मला थांबता येणार नाही, मला करावं लागणार आहे डान्स. पण आता डॉक्टर म्हणत असतात की नाही तुम्हाला डान्स काय या पायावर उभंही राहता येणार नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय
की तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे, तुम्ही त्या पायावर जोर देऊ नका, नाहीतर तुमची ही सूज आहे ना अजून वाढत जाणार आहे. कारण ऑलरेडी पायाला खूप जास्त स्वेलिंग आहे आणि मग ते वाढत जाणार, त्यापेक्षा ना नको असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टर म्हणतात की मी तर तुम्हाला सांगतो की या पायावर उभंसुद्धा राहू नका, तर मग या स्पर्धेमध्ये डान्स करण्याचा सवालच येत नाही. मग आता डॉक्टर म्हणतात की बघा मी माझ्यापरीने सांगायचा प्रयत्न केला आहे, परत विचार हा तुमचा आहे. मग तेच इथे असलेल्या अर्णवला धक्का बसतो. तर दुसरीकडे आता इकडे जे गाणं सादर केलेलं असतं नम्रताने ते सादर झालेलं असतं आणि तेव्हाच आता परीक्षकांना स्टेजवर बोलवलेलं असतं. परीक्षक जे आहेत ना ते आता एक एक करून येऊन ना त्या सगळ्याचे मार्क सांगणार असतात. कारण त्यांना ना आकाशचं स्केच बघायचं असतं. नम्रताचं गाणं तर त्यांनी ऐकलेलं असतं, पण आकाशचं स्केचसुद्धा बघणं तितकंच गरजेचं होतं. आकाशने आता पुढे येऊन स्केच दाखवलेलं असतं आणि त्यांनी काय ड्रेस डिझाईन केला आहे हे सुद्धा छान असं हुबेहूब त्याने सांगितलेलं असतं. कारण त्याच्यासाठी ना या सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. तो अर्णवच्या बाजूने सुद्धा विचार करत होता. त्याने आता स्केचमध्ये जी साडी डिझाईन केलेली होती त्या साडीबद्दल त्याने पूर्णपणे सांगितलेलं असतं की त्याने कशा पद्धतीने ही साडी जी आहे ती डिझाईन केलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी त्याने आता एवढं सगळं छान समजावून सांगितल्यामुळेच ना इकडे आता जी सौदामिनी जी आहे ती थोडा विचार करत असते की आता काय सुरू आहे नेमकं. तेच इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की माझ्यासाठी ना तुझ्यापेक्षा असं इम्पॉर्टंट काहीच नाही आहे, माझ्यासाठी तूच जास्त महत्त्वाची आहेस. त्यामुळे आता तू जी आहे ते ही स्पर्धा नाही जे केलीस ना तरीही चालणार आहे. मला फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यात ना तू महत्त्वाची आहेस हेही आता म्हटलेलं असतं. एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो म्हणत असतो की तू इथे आराम कर, मी इथे डॉक्टरांना सोडून. असं बोलून आता अर्णव जो आहे तो डॉक्टरांना सोडण्यासाठी बाहेर गेलेला असतो. ईश्वरीला टेन्शन येतं की आता काय करावं, कारण ईश्वरीने या स्पर्धेत भाग घेतलेला होता. कारण तिला असं वाटत होतं की ही स्पर्धा आपल्या कंपनीसाठी महत्त्वाची आहे, पैसे जमा करायचेत जे सौदामिनीला द्यायचेत आणि जर या स्पर्धेत मी भागच नाही घेतला तर कसं चालणार आहे. आता इथे ना पुढे आमंत्रण केलं जातं आणि म्हटलं जातं की या स्टेजवर तुम्हाला मी बोलवू इच्छिते. मग पुढची कंपनी जी आहे तिला बोलवलं जातं आणि सौदामिनी क्रिएशनने सुद्धा खूप उत्कृष्ट असं काम केलेलं असतं. म्हणजेच ना सौदामिनी क्रिएशन जेव्हा पुढे येते तेव्हा त्यांनी एक हटके असा परफॉर्मन्स जो आहे तो सादर केलेला असतो आणि तेव्हाच प्रत्येक जे प्रेक्षक वर्ग बसलेले असतात ना ते मात्र जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. कारण तो डान्स इतका उत्तम असतो ना आणि त्यामुळे सगळ्यांनाच भुरळ पडलेली असते. सौदामिनी मात्र खुश असते आणि त्यामुळे सौदामिनीला एकदमच आता भारी वाटत असतं. ती बघत असते की हे सगळं काही कसं होतं आहे ते. कारण खूप छान असा डान्स परफॉर्मन्स जो आहे तो आता युनिक आणि हटके स्टाईलचा त्यांनी केलेला असतो. त्यामुळे सौदामिनीला वाटत असतं की आपणच ही स्पर्धा जी आहे ती आता जिंकणार आहोत, आपल्याशिवाय कोणीही ही स्पर्धा जिंकणार नाही. तेच आता ईश्वरी इथे नाराज बसलेली असते. ईश्वरीला कळत नसतं की आता काय करावं, पण आता ईश्वरीच्या समोर ना आता अजून एक नवीन ईश्वरी येऊन उभी राहते आणि जेव्हा ती नवीन ईश्वरी येऊन उभी राहते ना तेव्हा ती मात्र आता ईश्वरीला म्हणत असते की हम इंदौर से है और तू प्रत्येक वेळेला म्हणतेस ना की तू करून दाखवू शकतेस, मग आता काय झालं, आता का तुझी हिंमत हरतेस तू. मला तर असं वाटत होतं की ह्या स्पर्धेमध्ये तू तर बाजी मारशील, पण इतक्यातच एवढं लागलंस तर तू हार म्हणायला लागलीस, या स्पर्धेतून बाद व्हायला लागलीस का. असं मला तर असं वाटलं होतं की ही स्पर्धा तू तोडफोड करशील, पण आता इतक्यातच जर तू माघार घेत असेल तर ते कसं चालणार आहे. असंही आता दुसरी जी ईश्वरी आहे ती ह्या ईश्वरीला येऊन समजावू लागते. तेच ईश्वरीलाही समजतं की बरोबर हे जे काही चाललेलं आहे ते एकदम परफेक्ट चाललेलं आहे. म्हणजे खरं तर आपली गरज जी आहे ती आता स्टेजवर आहे आणि आपण काय करतोय इथे. तेच इथे परफॉर्मन्स सुरू असतो आणि हा परफॉर्मन्स देखील एकदम हटके असा होत असतो. कारण या परफॉर्मन्समध्ये सुद्धा आता प्रत्येकाचे मार्क्स जे आहेत ते गुलदस्त्यात ठेवलेले असतात आणि ते सगळे मार्क्स जे आहेत ना ते एंडिंगला सांगितले जाणार असतात. तेच इकडे ईश्वरीना थोडा विचार करत असते की काय करावं, पण ईश्वरीला आता बूस्टअप केलेलं असतं त्या दुसऱ्या ईश्वरीने आणि सांगितलेलं असतं की अशी हार मानून चालणार नाही, तुला आता काहीतरी करावं लागणार आहे आणि यासाठी तू आता उभी राहा, उठून उभी राहा, तू करू शकतेस. आता इंदोरमधल्या ज्या मुली असतात ना त्या घाबरत नाही, स्वतःच्या पायावर काहीतरी
करून दाखवू शकतात. हम डरते नाही, हम कर दिखाते है. मग आता कुठे गेलं हे सगळं काही, असं देखील आता ईश्वरीला म्हटलं जातं. मग काय, ईश्वरी उभी राहते आणि जशी आता ईश्वरी उभी राहते तशी मात्र तिला आता स्वतःच्या पायावर थोडा जोर हा द्यावाच लागणार असतो, त्याशिवाय पर्याय नसतो. कारण तिच्यासाठी ही स्पर्धा खूप जास्त महत्त्वाची असते. तेच बाहेर सौदामिनी क्रिएशनचा पूर्णपणे हा परफॉर्मन्स आहे तो कंप्लीट झालेला असतो. तेच आता जोरजोरात जे आहे त्या आता टाळ्या वाजवल्या जातात, कारण त्या मुलीने सुद्धा खूप छान असा परफॉर्मन्स दिलेला होता. तेच आता इकडे अंजली बघत असते की ईश्वरी आणि अर्णव रेडी तर आहेत ना, कारण ह्यानंतर परफॉर्मन्स जो आहे तो अर्णव आणि ईश्वरीचा आहे. इकडे आता ईश्वरीला दुसरी जी समोर ईश्वरी उभी असते ती पायामध्ये त्या घुंगरूसुद्धा बांधायला देते आणि सांगत असते की आता हार मानायची नाही, तयारीला लागायचं आणि तू करू शकतेस, असं तिला आता 10-3चं बळ जसं असतं ना तसं दिलेलं असतं. आणि त्यामुळेच ना अर्णवने जरी सांगायचा निर्णय घेतलेला असतो की या स्पर्धेतून आपण बाहेर येऊया, पण ईश्वरी काही ऐकायला तयार नसते. कारण ईश्वरीने डिसाईड केलेलं असतं की ह्या स्पर्धेतून जर आपण माघार हटलो तर नाही पॉसिबल, आपण काही झालं तरी आता करून दाखवायला हवं आपल्या फॅमिलीला, आपल्या सगळ्या लोकांना. आणि त्याचसाठी ती पूर्णपणे जे आहे ती तयारच असते. आणि जेव्हा ती पूर्णपणे इतक्या जोरात या सगळ्या गोष्टीसाठी तयार असते ना, तेव्हा मात्र आता तिने डिसाईड केलेलं असतं की हे घुंगरू पटकन बांधायचे आणि बाहेर जायचं. कारण आता अनाऊन्समेंट आपल्याच नावाची होणार असते, कारण लास्ट परफॉर्मन्स जो आहे तो आपला आहे हे सुद्धा ईश्वरीला माहिती असतं. आणि त्यासाठी ईश्वरी पटकन ती पायामध्ये घुंगरू वगैरे घालते. दुसरीकडे आता ज्या स्पर्धकांनी हा परफॉर्मन्स दिलेला असतो सौदामिनी क्रिएशनच्या लोकांनी, त्यांना आता सांगितलं जातं की तुम्ही आता परीक्षकांना तुमचं जे स्केच तयार केलं आहे ते दाखवा. मग आता परीक्षकसुद्धा त्यांचं स्केच वगैरे नीट बघत असतात की त्यांनी कसं तयार केलं आहे. मग ते सुद्धा त्यांचं डिझाईन आता व्यवस्थित दाखवत असतात की त्यांनी हे डिझाईन कसं केलं आहे तयार. आणि मग ते डिझाईन बघून ना इकडे असणारे परीक्षकसुद्धा खुश असतात. तर सौदामिनीच्या तोंडावर मात्र आता थोडे का होईना 12 वाजलेले असतात. ती इकडे तिकडे बघत असते, कारण आता अर्णव ईश्वरी काही झालं तर या स्पर्धेत यायला नको, त्यांनी काही करायला नको असंच वाटत असतं. मग आता इथे राकेशही बघत असतो की काय चाललेलं आहे, कोणी काही करत तर नाही आहे ना, सगळीकडे बरोबर लक्ष असतं तिचं. आणि इकडे तिकडे बघतच ना आता सगळ्याची जी सोय आहे ती होत असते. तेच आता इकडे आता अनाऊन्समेंट होते की चला पुढे या, आणि मग पुढे यायला सांगितलेलं असतं. मग जसं आता पुढे यायला सांगितलं जातं ना तसं मात्र आता ईश्वरीच्या नावाने आवाज केला जातो, पण अर्णव ईश्वरी जे आहेत ना ते काही तिथे येऊन हजर होत नाही. त्यामुळे अर्णव ईश्वरीला एवढा आवाज देऊनही आता ते हजर होत नाही आहेत. त्यामुळेच ना सौदामिनी खुश असते. सौदामिनी विचार करते की चला फायनली आपण जे ठरवलं होतं ते शक्य होतं आहे, म्हणजेच काहीतरी झालेलं आहे. इथे आता एकावर एक अनाऊन्समेंट होत असते की काय झालं आहे, अजून कसे काही आले नाही आहेत, कुठपर्यंत राहिलेले आहे तुम्ही लोक, अजून का आले नाही आहेत, हाही विचारणा आता केला जात असतो. आणि मग आता या सगळ्या काही गोष्टी विचारल्या गेल्यानंतर दुसरीकडे मात्र आता अजून अर्णव आणि ईश्वरी कुठे राहिले, हे असे का करतात प्रत्येक वेळेला, काहीच कळत नाही आहे, हाही विचारणा आता केला जात असतो. ते सौदामिनी खुश होते आणि सौदामिनी जी आहे ना ती आता बघत असते समोर उभ्या असलेल्या त्या देवसरीला, आणि देवसरीला बघून ना तिला आता आनंद झालेला असतो आणि ती हसत असते. ती म्हणत असते की चला फायनली ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या अगदीच ना परफेक्ट घडत आहेत. आणि त्यामुळे आता ती खूपच जास्त अशी खुश असते. आता अर्णव जो आहे तो समोर येतो, आणि अर्णव जेव्हा समोर येतो ना तेव्हा तो आता म्हणत असतो की खरं तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आणि जेव्हा तो आता समोर येतो तेव्हा तो आता म्हणत असतो की खरं तर आम्ही या स्पर्धेतून आता बाद होत आहोत, बाहेर पडत आहोत. मग कारण मग आता त्याला विचारलं जातं, आणि मग तेव्हाच ना तो आता त्याचं कारण सांगत असतो. आणि तो म्हणत असतो की खरं तर कारण हे आहे की सॉरी, पण आम्हाला ह्या स्पर्धेमध्ये पुढे कंटिन्यू करता येणार नाही. आणि त्यावेळेला तो बोलत असतो. तेच आता तिथे ना ईश्वरी आलेली असते, आणि जशी ईश्वरी येते तसं आता ईश्वरीला बघूनच तो चकित होतो की ऐन वेळेला ईश्वरी कशी काय इथे आलेली आहे. आणि मग तेव्हा तो बघतो तर तेव्हाच आता तो विचार करतो की ईश्वरीला तर पायाला लागलेला आहे, तरीसुद्धा ईश्वरी कशी काय आली. पण ईश्वरीने आता तिला सांगितलेलं असतं दुसऱ्या ईश्वरीने येऊन की तू हे सगळं काही करू शकतेस. आणि त्यामुळेच ना तिने आता माघार न घेता काही न विचार करता यायचं ठरवलेलं होतं, आणि त्यामुळेच मग आता ती आलेली होती. आणि तेव्हाच ईश्वरीला समोर बघून ना अर्णव मात्र आता चकित होतो. आणि अर्णव जो आहे तो आता विचार करत असतो की
ती कशी काय बाहेर आली आणि ईश्वरी बाहेर आलेली असते आणि ती आता अर्णवला जे काही बोलणार असतो त्यापासून थांबवते आणि मग आता इथे अर्णव अनाऊन्समेंट करणारच असतो तेच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी अर्णवसाठी तयार झालेली असते कारण तिला असं वाटत असतं की ह्याशिवाय वेगळं काहीच नसू शकतं आणि त्यामुळेच ना ती आता येऊन अर्णवला खुश करते. अर्णवही चकित होतो की ईश्वरी या सगळ्यासाठी कशी काय तयार होऊ शकते, पण आता ईश्वरीने अर्णवसाठी ह्या सगळ्या काही गोष्टींना आता करून दाखवलेल्या असतात आणि अर्णवसाठी जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या करून दाखवते तेव्हा मात्र आता इकडे सगळीजणं चकित होतात आणि सगळीजणं आता विचार करत असतात की हे सगळं काही कसं काय शक्य आहे, कारण या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ईश्वरी कसं काय करू शकते. पण आता अर्णवसाठी ईश्वरीने या स्पर्धेत खरं तर भाग घेतलेला असतो आणि जी जशी समोर येऊन उभी राहते तसं आता अर्णवही चकित होतो आणि इकडे ईश्वरी जी आहे तिला बघूनच ना आता मामाही म्हणत असतो की हे काय, अर्णव तर भलतंच बोलत होता पण ईश्वरी तर आलीच आहे. मग आता अर्णवने इतकं सगळं सांगूनसुद्धा ईश्वरी ऐन वक्ताला आली ना म्हणून सौदामिनीचं तोंड पडलेलं असतं. सौदामिनी आता आतमध्ये जाते आणि राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणत असते की तू आता काय करणार आहेस, शेवटच्या क्षणाला तरी तुला काहीतरी सुचतं आहे का काही करायचं, कारण मला असं वाटतंय ना की सगळंच आता हातातनं निष्ठच चाललं आहे, सगळंच हातातनं गेलेलं आहे, त्यामुळे आता तुझ्याकडेच पर्याय आहे, तूच काहीसं करू शकतोस बघ असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इथे तो म्हणतो की आता थोडाच वेळात थांबा, कसा बॉम्ब फुटतो तो बघा, असंही राकेश आता सौदामिनीला सांगतो. पण ईश्वरीने ना एकदम भारी असा डान्स केलेला असतो, स्टेज अख्खं गाजवून टाकलेलं असतं आणि इकडे टाळ्यांचा कडकडाट होत असतो, पायाला लागलेलं असताना सुद्धा ईश्वरीने स्टेज तोड परफॉर्मन्स केलेला असतो आणि त्यामुळे अर्णवही खुश असतो. शेवटच्या टप्प्याला शेवटच्या गाण्याला तिच्या आता पायाची जी पट्टी लावलेली असते ती सुटते, त्यामुळे ईश्वरी मध्येच थांबते. अर्णवला टेन्शन येतं, पण आता ईश्वरीने एवढं सगळं काही एकदम परफेक्ट जमवलेलं होतं, त्यामुळे नक्कीच आता ईश्वरीची स्पर्धा जिंकणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.